शासकीय ठेकेदारांची 90,000 कोटींची देणी प्रलंबित आहे। कोल्हापूरच्या शासकीय ठेकेदारांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय। हजारो ठेकेदारांचं विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। सार्वजनिक बांधकाम मंत्री याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व विभागातील सर्व ठेकेदारांना आम्ही आवाहन करून बोलवलं होतं। जवळपास आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व ठेकेदार मिळून जवळपास 1200 ठेकेदार इथे आलेले आहेत आणि आम्ही याच्यामध्ये एक ठराव केलेला आहे की आपला जो निधीची कमतरता आहे, निधीची तुटपुंजा मिळत आहे, तो ठोस प्रमाणामध्ये मिळाल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचे काम पुढे चालू करणार नाही। त्याच्याचबरोबर आम्ही नवीन कुठलीही कामे ती चालू करणार आहेत किंवा प्रशासकीय मान्यता मिळणार आहे त्याला निधी उपलब्ध झाल्याशिवाय किंवा त्याला तरतूद दिल्याशिवाय आम्ही ती कुठलीही कामे भरणार नाही किंवा चालू करून देणार नाही। सोनं नाणं विकून दिवस काढायला लागतील अशी परिस्थिती सध्या चालू आहे। मशिनरी तर ऑलरेडी आमची घाण आहेत, बँकेने वडून नेलेली आहेत। ह्याच्यापेक्षा म्हणजे वाईट परिस्थिती कॉन्ट्रॅक्टर ह्याच्या अगोदर कधी आलेली नव्हती। गेले 3 वर्ष झालं आमचं या ना त्या स्वरूपात भर पावसात देखील आंदोलन केलेलं आहे आम्ही, पण अजूनही सरकारने त्याची दखल घेतलेली नाही। आता आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून अधिवेशनाच्या वेळेला आम्हाला सरळ धडक मोर्चा अधिवेशनाच्या वेळेला सगळ्या आमच्या यंत्रसामुग्री, आमचे ऑपरेटर, सगळे जे काय आमचे लेबर विभाग असतील या सगळ्याला घेऊन विधान भवनावर धडक मारावी लागेल। जर सरकारला त्यातनंही जर सरकारला आमची सहानुभूती वाटत नसेल तर मात्र आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भीमाशंकर मंदिराला भेट दिली। मंदिर परिसरातील विकास कामांची पाहणी त्यांनी केलेली आहे। 15 जून पासून मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंदिराच्या विकास कामांचा आढावा घेतलेला आहे। पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र भीमाशंकर मंदिरामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट देत मंदिर परिसरातील विकास कामांची पाहणी केली। यावेळी त्यांनी पूजा करून भगवान भीमाशंकराचं दर्शन घेतलेलं आहे। भीमाशंकर मध्ये आज अतिशय चांगलं आम्हाला दर्शन मिळालं आणि अत्यंत समाधानी आम्ही सगळे झालेलो आहोत। इथे विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी मी कालच येणार होते, काही कारणामुळे काही येऊ शकले नाही म्हणून मी आज आलेली आहे। आपण आराखड्याबद्दल बोलायला आलो आहे आज, त्यामुळे फक्त आराखड्याविषयीच आपण प्रश्न विचारले तर मला उत्तर देता येईल। भाविकांची सोय करण्यासाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत। जास्तीत जास्त लवकर भाविकांची कशी सोयी होईल यासाठी सरकार कायमच कटिबद्ध असतं आणि विकास कामांचं हे जे म्हणजे कामं सुरू आहेत ती लवकरात लवकर कशी पूर्ण होतील आणि सगळेच भाविक चांगल्या प्रकारे कसे दर्शन लवकरात लवकर घेऊ शकतील असे आमचे प्रयत्न आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।